लंचसाठी ऑर्डर केले. हे आहे मटन कबाब, चिकन बिर्याणी, किमा पराठा आणि ही रोटी आणि हे आहे रिस्ता. वाजवामधले एक डिश आहे जी काश्मीरी वाजवामध्ये येते. आणि आता खूप टाइम झाला सो आम्ही आता आमचा लंच स्टार्ट करतोय. स्टार्ट मी पराठ्यापासून करतो. हां, तर पहिला पराठा ट्राय कर. पराठाने काय ओनली पराठा किमा पराठा आहे. किमा पराठा. ओ हा एकच मोठा पीस आहे. बापरे. वाव. मटन कबाब. आता इथून मी स्टार्ट करतो. आणि हे पार्सल करायला लागणार आहे ह्याची मला पक्की गॅरंटी आहे. एवढं सगळं टोटू खाणार नाही, माझ्यानी एवढं सगळं जाणार नाही. हे खूप जास्ती आहे. चलो स्टार्ट करो. तो अभी मैं खाने जा रहा हूँ रिश्ता. रिश्ता बनता है स्मैश मीट से, जिसे हम कीमा बोलते हैं. कीमा को स्मैश करके बॉल्स बनाए जाते हैं छोटे छोटे. और आपको मैं तोड़ के दिखाता हूँ अंदर कैसा होता है. ये ऐसा होता है अंदर रिश्ता. टेस्ट ये मैं पहले खा चुका हूँ इसलिए इसका टेस्ट मुझे पता है. बहुत ज़्यादा हो गया. ठीक है सर. यस. सेम टेस्ट जैसे लास्ट टाइम खाया था. एकदम सॉफ्ट मटन है. चलो खाते हैं. मुघल दरबारमध्ये खूप सुंदर असं इंटेरियर आहे. मुघल स्टाईल आहे ॲक्च्युली. मुघल दरबार नावाप्रमाणेच इंटेरियर आहे. सर्व मुघल स्टाईल इंटेरियर दिसतो. आणि हे हॉटेल हे रेस्टॉरंट रेसिडेन्सी रोडवर आहे श्रीनगरच्या. तर आता आम्ही अजून ऑर्डर नाही केलेली आहे काही. जस्ट आलो तर काय आम्ही ऑर्डर करतो ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला मग आमची ऑर्डर आणि आमचा लंच आल्यानंतर मी तुम्हाला भेटते. हाफ ले लो, हाफ में आपको हो जाएगा. जी हाँ, ये भी हाफ है, इसमें दिखा हाफ में हाफ में हो जाएगा. फिर आपकी मर्जी. बोलो जी. प्राइस क्या है? इसमें 2400 का हो जाएगा तीनों का. जी जी. अच्छा 14 ले लो, वो 1200 का हो जाएगा. जी जी 14 भी है. वही ठीक रहेगा जो तुम्हें आना. तर मित्रांनो आपली ही वाजवा तरामी डिश आलेली आहे. याच्यामध्ये हे बघा वाजवा तरामी 35 नंबर आयटम वाजवा तरामी. ओके, ह्याचा रेट आहे ते बघून घ्या. आम्हाला पण शॉक लागला एवढा रेट काय. ह्याच्यामध्ये बघा काय काय येतं. आता ह्याच्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे. हे चिकन आहे, 2 पीस चिकनचे आहेत. हे आहे सीख कबाब, हे आहे तबक मांस आणि इकडे आहे चॉप, मटन चॉप. ओके, हे मटन चॉप पीसेस आहेत 2.
आणि हे आहे रिस्ता, हे आम्ही मागे तुम्हाला दाखवलेला रिस्ता. हे आहे रोगन जोश, मटन रोगन जोश. हे आहे गुश्ताबा. तर हे पूर्ण बनून एक आहे काश्मीरी वाजवा. ओके. आणि हा जो रेट आम्ही तुम्हाला दाखवला हा आहे फुल प्लेटचा. आणि ही जी आम्ही ऑर्डर केली आहे ही आहे फक्त 1/4 प्लेट, म्हणून तुम्हाला फक्त एकच पीस दिसतोय. नाहीतर फुल प्लेटमध्ये 4 पीस येतात प्रत्येकाचे. आणि हे पण तेवढेच मल्टिप्लाय होतात. आता ह्याच्यामध्ये सीख कबाब 3 आहेत, फुल प्लेटमध्ये 12 आहेत. तर हे असं आहे. तर आता आम्ही खायला चालू करतो. ठीक आहे. तर आता आम्ही खायला चालू करतो. ओके चला. ही झाली आहे आपली प्लेट सर्व. आणि आता आपण ग्रेव्ही आयटममधलं थोडं ग्रेव्ही घेऊन, हे आहे गुश्ताबा, रोगन जोश आणि रिस्ता. तिघांची ग्रेव्ही थोडी राईसवर टाकून आपण प्रत्येक गोष्ट टेस्ट करूया कशी लागते. तर तुम्ही बघत राहा, मी खातो. आणि ह्यातली प्रत्येक डिश कशी बनते हे पण मला माहिती आहे. आता आहे रे, मला माहिती आहे कशी बनते. हे जे गुस्ताबामधला बॉल आहे आणि रिस्सामधला बॉल आहे हे दोन्ही सेम असतात, फक्त ह्याची करी प्रिपरेशन वेगळी असते. ही बनते दहीनी, म्हणून ही असते खट्टीला मराठीत काय बोलतात? आंबट नाही, दहीची टेस्ट. तुम्हाला याच्यात पूर्ण दही हां आंबट, तुम्हाला पूर्ण याच्यात दहीची टेस्ट येईल. आणि आपण आता बॉल पण तोडूया. तोट हा असा असतो काही बॉल, मटन बॉल आतून व्हाईट. आता तुम्हाला मी हा तोडून दाखवतो. हा पण आतून व्हाईटच असणार, रिस्ताचा बॉल. हे बघा, ही करी जाऊन हा थोडासा रेड झाला. नाहीतर हे बघा, एक साईडला बघा, या साईडला व्हाईट दिसतं राईट. तर बॉल आतून दोन्ही सेमच असतं, फक्त करी प्रिपरेशन वेगळी असते. आणि रोगन जोश आणि रिस्ता ही करी सेम आपल्या आगरी कोडिंगसारखी ऑलमोस्ट सेम आहे. मी टेस्ट केली आता. रोगन जोश आपल्यासारखाच वाटतो, तसं स्पायसी थोडा. हां, जसं आपण कोळी आगरी लोक खातो तसंच हा रस्सा आहे, फक्त ही एक जरा वेगळी करी प्रिपरेशन आहे. आता आपण हे खाऊया, कबाब बघूया. एका हाताने खायचं आणि एका हातात कॅमेरा पकडणं थोडा डिफिकल्ट आहे. पण कबाबचा थोडासा पीस खाऊया. नॉर्मल जसं आपल्याकडे भेटतो तसंच आहे. वाजवांमध्ये अजून काही डिशेस आहेत, पण आमच्या नकळत रेकॉर्डिंग बंद झाल्यामुळे तबक मास आणि वाजे कोकूरबद्दलचे डिस्क्रिप्शन शूट झाले नाही. त्यापैकी फर्स्ट आहे तबक मास. तबक मास हे मेंढ्याचे सीनाचे मांस आणि चरबीपासून बनवले जाते. आणि सेकंड आहे मटन सीख कबाब, जे जनरली तुम्हाला माहितीच असेल. आणि लास्ट आहे वाजे कोकूर. हे वाजे कोकूर जी डिश आहे जी चिकनच्या पीसेसपासून बनवली जाते. तर अशी होती आमची वाजवान, कंप्लीट वाजवान डिश.